श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 2ला सांख्ययोग म्हणतात। हा अध्याय म्हणजे संपूर्ण गीतेचं हृदय आहे। भगवद्गीतेत जे पुढं काही सांगितलेलं आहे ना, त्याचं बीजारोपण याच अध्यायात झालेलं आहे। म्हणून आपण सांख्ययोगाचा एक सारांश पाहूया। श्लोक क्रमांक 1 ते श्लोक क्रमांक 10 मध्ये अर्जुनाचं पतन आणि श्रीकृष्णाचा पहिला प्रहार होता। युद्धभूमीवर आप्त स्वकीयांना बघून अर्जुन एकदम हताश होऊन जातो। त्याचे हातपाय कापू लागतात, तो रडायला लागतो। तर श्रीकृष्ण त्याला नपुंसक बनू नको असे म्हणून झाडतात। भावनेच्या भरात वाहून जाणे हे शंठपणाचे लक्षण आहे। अर्जुनाला ज्यावेळेस समजते ना की त्याचा भ्रम स्वतःहून सुटणार नाही, त्यावेळेस तो श्रीकृष्णाला शरण जातो आणि म्हणतो की मी तुमचा शिष्य आहे, मला मार्ग दाखवा। आत्मज्ञान आणि नश्वरतेचे सत्य सांख्ययोगामध्ये श्लोक क्रमांक 11 पासून 30 पर्यंत सांगितलेलं आहे। श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, ज्या गोष्टी नष्ट होणार आहेत म्हणजे शरीर, त्याच्यासाठी शोक करणं मूर्खपणाचं आहे। आत्मा कधी जन्माला येत पण नाही, कधी मरत पण नाही। शस्त्र त्याला कापू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही। कपडे बदलण्यासारखा मृत्यू आहे। जसे आपण जुने कपडे बदलून नवीन घालतो, तसाच आत्मा जुने शरीर सोडून नवीन धारण करतो। त्यामुळे मृत्यू ही केवळ प्रक्रिया आहे। स्वधर्म आणि कर्म श्लोक क्रमांक 31 पासून 38 पर्यंत। पळपुटेपणा नाही, लढणे, अन्यायाविरुद्ध उभे राहणे हा क्षत्रिय म्हणून अर्जुनाचा स्वधर्म आहे। आणि याच्यामध्ये श्रीकृष्णाने दुहेरी फायदा सांगितला की जर युद्धात मारला गेलास तरी स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य मिळेल। यामुळे फळाची चिंता न करता युद्ध कर। निष्काम कर्मयोग श्लोक क्रमांक 39 पासून श्लोक क्रमांक 53 पर्यंत। सुप्रसिद्ध फॉर्म्युला कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। याचा अर्थ म्हणजे तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळावर, रिझल्टवर नाही। परिणामांची हाव सोडून दे। जय पराजय, सुख दुःख यात समभाव ठेवून काम कर, म्हणजेच योग स्थितप्रज्ञ माणसाचे लक्षण। श्लोक क्रमांक 54 ते 72। अर्जुनाचा प्रश्न, स्थितप्रज्ञ म्हणजे ज्या माणसाची बुद्धी सत्यामध्ये स्थिर झालेली आहे, तो माणूस कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो, ती पतनाची साखळी कशामुळे चालू होते, तो मोहामुळे, आसक्तीमुळे, काम म्हणजे हाव, कामामधून क्रोध, क्रोधामधून संमोह आणि संमोहातून बुद्धीचा नाश आणि शेवटी सर्वनाश। याला मास्टर की काय? जो सर्व इच्छांचा त्याग करतो आणि इंद्रियांना वश करतो तोच स्थिर होतो। तो समुद्रासारखा अथांग असतो। जगातले सगळे भोग समोर आले तरी त्याचं मन डबक्यासारखं विचलित होत नाही। जो मी आणि माझे म्हणजे अहंकार आणि ममत्व यातून मुक्त होतो त्यालाच अथांग शांती मिळते। अंतिम अवस्था म्हणजे ब्राह्मीस्थिती। अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण ब्राह्मीस्थिती सांगतात। या अवस्थेला गाठलेला माणूस मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतरही मोहात पडत नाही, तो परममुक्तीला प्राप्त होतो। अध्यायाचा एका ओळीत निष्कर्ष सांगायचा म्हटला तर शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे। फळाची हाव न ठेवता स्वधर्म म्हणून कर्म करा आणि अहंकार व मोह सोडून समुद्रासारखे अथांग व शांत म्हणजे स्थितप्रज्ञ बना।